नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सर्व शेतकरी बांधवांना उपयोगी पडणारी अशी जी माहिती आहे ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्याला आपले जे जुने फेरफार उतारे असतात किंवा जुना जो 7-12 उतारा असतो किंवा जुना जो 8 उतारा असतो, या 7-12, 8 आणि फेरफार उतार्याची आवश्यकता ही मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला असते। आणि याच विषयावरती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आज माहिती घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती जर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी केटी डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती भेटून जाईल। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तुमच्या मोबाईलमध्ये जे क्रोम ब्राउझर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आपले अभिलेख असे टाकून घ्यायचा आहे। त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक सेटिंग करून घ्यायची आहे। तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती जी तुम्ही सर्च करता त्याच्या वरच्या साईडला 3 डॉट दिसत आहेत, या 3 डॉटला क्लिक करायचं आहे आणि तुमचा मोबाईल जो आहे तो मोबाईल डेस्कटॉप साईड इथे तुम्हाला करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो इथं पहिली जी लिंक येते या पहिल्या लिंकला तुम्हाला लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, तुम्ही यापूर्वी जर का याच्यावरती युजर आयडी पासवर्ड तयार केला असेल तर तुम्ही डायरेक्ट इथं लॉग इन करू शकता, अन्यथा न्यू युजर रजिस्ट्रेशन वरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। तर इथं जे न्यू रजिस्ट्रेशन नावाचं जे पेज ओपन होत आहे या पेजवरती मित्रांनो तुम्हाला सर्व जी तुमची वैयक्तिक माहिती आहे ती वैयक्तिक माहिती इथं सुरुवातीला तुम्हाला भरून घ्यावी लागणार आहे। याच्यामध्ये तुमचं जे फर्स्ट नेम आहे म्हणजे तुमचं जे पहिलं नाव आहे ते नाव इथं भरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव इथं भरून घ्यायचं आहे आणि लास्ट नेम या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आडनाव किंवा सरनेम जे आहे ते इथं तुम्हाला भरून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी हा जो जेंडर नावाचा ऑप्शन दिसतो याच्यामध्ये तुम्हाला मेल फिमेल जे आहे ते इथं निवडून घ्यायचं आहे। नॅशनॅलिटी हा जो ऑप्शन आहे हा बाय डिफॉल्ट इथं आलेला आहे। या नॅशनॅलिटी नंतर तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर भरून घ्यायचा आहे। इथं व्यवसाय संबंधित इथं विचारलंय तुम्ही काय करता, तर तुम्ही बिझनेसमॅन आहात, सर्व्हिसदार आहात, कावादार आहात, ते इथं तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मेल आयडी टाकून तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे। या ठिकाणी ॲड्रेस जो आहे तो इथं ॲड्रेस टाकायचा आहे, तुमचा घर नंबर, त्याच्यानंतर मजला नंबर, फ्लोअर किती नंबरला आहे, बिल्डिंगचं नाव काय आहे, त्याच्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड इथं टाकून घ्यायचा आहे। पिनकोड झाल्यानंतर मित्रांनो इथं जो रस्ता आहे रस्त्याचं नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। इथं तुमच्या गावाचं जे नाव आहे ते गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर सिटी आणि एरिया हे जे ऑप्शन आहे ते ऑप्शन इथं ओपन होईल। त्याच्यानंतर इथं तुम्हाला लॉग इन इन्फॉर्मेशन जे आहे, लॉग इन इन्फॉर्मेशनवरती आल्यानंतर इथं सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला लॉग इन आयडी तयार करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये असा एक युजर नेम तुम्हाला तयार करायचा आहे की जो तुमच्या आठवणीत राहील आणि त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक असा पासवर्ड तयार करायचा आहे जो तुमच्या लक्षात राहायला पाहिजे आणि पासवर्ड तयार केल्यानंतर पुढचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये 2-4 प्रश्न आहेत, त्यातील एक प्रश्न तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि त्याचं उत्तर त्याच्या समोर जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मित्रांनो इथं जे उत्तर आहे आन्सर तुमचं टाकल्यानंतर जे पेज आहे ते पेज थोडंसं वरती स्क्रोल करायचं आहे। इथं जो कॅप्चा आहे असा भरायचा आणि सबमिट नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथं क्लिक हिअर नावाचा जो ऑप्शन दिसतो त्याला क्लिक करायचा आहे। इथं तुम्ही आता जो युजर आयडी आणि पासवर्ड तयार केलेला होता तो युजर आयडी पासवर्ड इथं टाकायचा आहे, कॅप्चा भरून घ्यायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। मित्रांनो लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीचं एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक स्टेप बाय स्टेप माहिती ती निवडायची आहे। इथं तुम्हाला कार्यालय निवडायचं आहे, तुम्ही सिटी सर्वे ऑफिस, डेप्युटी ऑफिस किंवा तहसील कार्यालय, तहसील ऑफिस निवडू शकता। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जो जिल्हा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा इथं तुम्हाला निवडून घ्यायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्या तालुक्यामध्ये राहता तो तालुका इथं निवडायचा आहे। इथं तालुका जो आहे तो तालुका निवडल्यानंतर तुम्ही ज्या गावामध्ये राहता किंवा तुम्हाला ज्या गावातील तुमच्या 7-12 जमिनीची पाठीमागील माहिती घ्यायची आहे त्या गावाचं नाव इथं तुम्हाला निवडायचं आहे। त्यानंतर दस्तऐवज प्रकार आहे मित्रांनो इथं मित्रांनो 2 पर्याय आहेत, एक आहे ओल्ड म्युटेशन आणि दुसरा आहे 7-12। तुम्हाला कशाची माहिती पाहिजे आहे? म्युटेशनचा अर्थ होतो मित्रांनो फेरफार। तुम्हाला फेरफारची माहिती हवी आहे का 7-12ची माहिती हवी आहे? हे दोन्हीपैकी तुम्हाला ज्याची माहिती हवी आहे ते इथं निवडायचं आहे। मला मित्रांनो मी इथं फेरफार निवडतोय। त्यानंतर मित्रांनो तुमचा जो गट नंबर आहे तो गट नंबर टाकायचा आहे आणि सर्च नावाच्या ऑप्शनवरती तुम्हाला इथं क्लिक करून घ्यायचं आहे। सर्च नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीचं हे जे पेज आहे पेज ओपन होईल आणि जवळजवळ पहिल्या पानावरती 1947 पासून
नोंदी इथं दाखवलेल्या आहेत. तर तुम्हाला कुठल्या सालातील नोंद पाहायची आहे त्याच्या पुढं व्ह्यू नावाचा जो निळ्या अक्षरामध्ये ऑप्शन दिसतोय त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढं अशा पद्धतीनं त्या सालातील हा जो फेरफार उतारा आहे हा फेरफार उतारा इथं आपल्याला ओपन झालेला दिसून येईल. तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.